त्या कालच्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्यात जर तो भंपकपणा मानणार असला किंवा जर समस्त मुलींचा महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजात जर तो अपमान करणारा असला जर एक त्या फडणवीस ऐकून तर आता भाजपमधल्या मराठ्यांना जागा होण्याची वेळ आहे. आता डोळे उघडावे लागणार आहे. तो किती ह्याच्या घराला जाऊ शकतो. तो काहीच कामाचा नाही आता मराठा असून तरी त्या स्टेपला यावा. आणि जेव्हा आता मला उघडं पडायला अभियान चालवणार आहे त्याने उघड बोलून दाखवले आता. आणि त्याला पुरी ताकद फडणवीस पुरी नाही सगळ्या यंत्रणा म्हणजे माझ्या खोटं नाटक याद आणणार तेव्हा अभ्यासक आणणार आता आणि मला बदनाम करणार का तर मी खरं बोल. पोरांचे ऍडमिशन थांबले म्हणतो. ईशी कामाला आलं नाही म्हणतोय. पूर्वी प्रमाणपत्र असून पोरांना नोकरीत घेतलं नाही जात म्हणतोय. मी सरकारनं या वेळेला लाडकी बहीण व लाडका भाऊ आणायला नव्हतं पाहिजे ते नंतर आणायला पाहिजे होती योजना हे म्हणलोय. ती चांगली हे सुद्धा म्हणलोय मी अगोदर माझ्या वाईट बघा पण ती आत्ता आणायला नव्हती पाहिजे. त्याच्यामुळे पोरांना प्रमाणपत्र काढता येणार हे म्हणलोय. म्हणून आता हे दरेकर फडणवीस ऐकून आता अभियान सुरू करणार माझ्या विरोधात मला बदनाम करायचं. वा भरून पावलंच गाड्या दरेकर ह्या जातीत जन्माला एक कळलं कसलं जन्मलं करत ना काय होतं. लय वाईट वाटतं अशा टायमाला कसल्या पक्षात असलं मग पक्षाला ठोकर मारतो आणि जातीच्या लेकराचे अस्त्र पुसायचं काम करतो. पण जातीत असले सुद्धा काही सूर्याची पिसाळ असतील गद्दार असतील हे बरं झालं आता उघडं पडतो. अभियान चालवायला लागला. परत जे नाही ते खोटं बोलायला फडणवीसांची बाजू घ्यायला. फडणवीस आम्ही सांगितलं ना बार शत्रू नाही तुम्ही आरक्षण द्या ना. मला राजकारण करायचं नाही तो म्हणला हे राजकारण करायला लागला आहे ना. जरांगेच्या डोक्यात राजकारणाचं भूत बसलं. जरांगेवरचं भूत आम्ही किती करतो भूत बसलं. मी किती बारा सांगितलं दरेकर की मला राजकारण करायचं नाही माझ्या समाजाला करायचं आमचं ठरलेलं आरक्षण द्या. असं करून नाही म्हणला दरेकर की देवेंद्र फडणवीस राजकारण करायला का नाही बरं असं म्हणले. कारण 10 महिने झाले आमच्या मागण्याचा आज करतो उद्या करतो केशच माग घेतो म्हणले 1 महिना किती दिवस झाले 10 महिने. दरेकर तुम्ही असं का नाही म्हणले की पक्ष जरी असला तरी देवेंद्र फडणवीस मराठा संघ राजकारण करायला लागलाय का म्हणले नाही. दरेकर डोळे आहेत उघडे उघडा पाणी मारा समुद्राचं त्याच्यावर. असं का नाही म्हणले की गॅजेट घेतो म्हणले होतो घेतलं नाही. डोक्यात भूत घुसलंय देवेंद्र फडणवीसच्या फक्त सत्ता पाहिजे का नाही म्हणले. दरेकर गॅजेट लावून म्हणले होते का नाही म्हणले तुम्ही. त्या आई बहिणीवर हल्ला झाला त्या टायमाला म्हणे माझ्या पोलिसालाच मारा लागला. माझ्या पोलिसालाच हाणलंय. जनता तुझी आहे माया मावल्या तुझे आहेत का पोलीस तुझे त्या जनतेनं बसवलं ना त्या खुर्चीवर का नाही म्हणले. दरेकर तुम्ही त्या टायमाला फडणवीसच्या डोक्यात राजकारणाचं भूत आहे राजकारणासाठी असं बोलतोय का रे बाबा. लाखो पोरावर केसेस केल्या जातात राज्यात काही महिला तरी पार केल्यात मराठीत. राजकारणाचा भूत घुसलंय फडणवीसच्या डोक्यात का नाही म्हणलं दरेकर. स्वतःला लय शान समजायला आणि एक आमदारकी मिळायची त्याच्यासाठी हे भाजप पक्षाला माहिती आहे काही कामाचं याच कामाचं आहे. मराठ्यांचे क्रांती मोर्चे बंद पाडणे ठोक मोर्चे बंद पाडणे मराठ्याचं आंदोलन बंद पाडणे मनोज जरांगेवर बदनाम करायसाठी सोडणे एवढ्याच कामाचं आहे. हे भाजपने बोल केलेलं आहे एवढ्याच कामाचं आहे. की तमाशात मावशी नसते का बिगर नथीवली नेबळ दे तसं कॅटाडात बाबू नसतो का बिगर कामाचा नुसता सरळ दिसतो. तिथं रावताच्या दांडीला कामाला येत नाही आणि कशालाच नाही ते बोगस असतं ते. हे मराठ्यांसाठी असं वागू नये दरेकरला भविष्य बोललो नाही. तुम्ही आधी बोललात तेव्हा मी बोललो मग तर माझ्या जातीसाठी काय करणार तू अभियान मला माहिती आहे. मला आत्ताच माहिती आहे तुम्हाला बदनाम करणार. चल तुम्हाला माहिती आहे तुम्हाला खोटे नाटी व्हिडिओ टाकणार आहे मला माहिती आहे तू काय करणार आहे. तर कोणाकोणाला हाताखाली धरलंय ते मला माहिती. किती जणाला आमच्या लोकांचा प्रेस घ्यायला लावले ते मला माहिती. चल जाय तर तुला काय करायचं चल चल मी जातीसाठी मरायला तयार. काय म्हणणं आहे तो देवेंद्र फडणवीसला वाचायला लागला त्या पुरीला तिथं डोळ्यात पाणी आलं तर तिला म्हणतो भंपक पण आहे एवढा मगरूर एवढी मस्ती आहे का तो राजकारणाची सत्तेची.
काय वाटतं तुला? तुला शान आहे, तो क्रांती मोर्चापासून तुला तो सगळं माहिती. जरी आम्ही त्यावेळेस तुमच्या तोंडामध्ये काही जण होते तरी आम्हाला सांगत होते तू काय करतो, आणखी तुला 5-7 जोडीदार आहे. क्रांती मोर्चा टायमा तू 10-12 जण येतात, माझ्या याच्यात तुमची 6-7 जणांची. मला माहिती तू काय काय करतो. परत त्याला सन्मानानं बोलायला, आदरानं बोलायला, समोरच्या तसं बोलावं लागतं तेव्हा सन्मान मिळतो. तो ॲडव्होकेट एकच भूत घुसलंय नुसतं, देवेंद्र फडणवीस आणि सत्ता. कशी सत्ता येईल तुला माहिती आहे? वेळ आल्यावर आम्ही काय करत असतो. हा, एखाद्या शिंदेचे निवडून देते ना मराठी, पवारांचे देते, महाविकास आघाडी देते, नुसते तो हेच पाडीचे. हा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.